ह्या पद्धतीनं ऊसामध्ये तांबिरा येतो आपण बघू शकता। ह्या पद्धतीनं तांबिऱ्याची लक्षणं असतात आपण बघू शकता। सुरुवातीला ह्या पद्धतीनं पिवळे स्पॉट पानावरती येतात, त्यानंतर पिवळे स्पॉट जे आहेत त्यानंतर ह्या पद्धतीनं स्पॉट जे आहेत ते लाल होतात। ह्या पद्धतीनं पानाच्या वरती आणि आपण बघू शकता ह्या पद्धतीने पानाच्या खालच्या बाजूला देखील हे लाल स्पॉट होतात। हा ऊसावरती तांबिरा रोग आपण बघू शकता। तांबिरा जास्त झाला की ह्या पद्धतीने पान जे आहे ते वाळत येतं आपण बघू शकता। हा ऊसावरती तांबिरा आहे आपण बघू शकता। ह्या पद्धतीने पानावरती लाल स्पॉट आहेत, पूर्ण पान हे लाल झालेलं आहे आपण बघू शकता। ह्या पद्धतीने तांबिरा आला की ह्या पद्धतीने ऊसामध्ये पानांची अवस्था होते। ह्या पद्धतीने आम्ही स्प्रे करत आहोत। तांबिरा जो आहे तो वाऱ्यामार्फत एका जागेहून दुसऱ्या जागेला स्प्रेड होतो, तर जास्त पाऊस असेल तरी देखील हा रोग जो तांबिरा आहे तो एका जागेहून दुसऱ्या जागेला पसरतो। तर आपण आपल्या प्लॉटमध्ये एकदा तांबिरा आला तर आपण कोणताही लागवडीचा डोस किंवा कोणत्याही टॉनिकची फवारणी थांबवावी। एकदा रोग आपण कंट्रोल करून घ्यावा, त्यानंतर आपण लागवडीचा वापर किंवा टॉनिकचा वापर आपल्या प्लॉटमध्ये करू शकता। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊसामध्ये शुगर केन रस्ट हा रोग आला किंवा ऊसामध्ये तांबिरा हा रोग आला तर ऊसामध्ये 20% पेक्षा जास्त आपल्या ऊसामध्ये उत्पादन कमी होतं। कारण आपण हा रोग व्यवस्थित कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा रोग सुरुवातीला पिवळे पिवळे स्पॉट, येलो स्पॉट आपल्या पानावरती येतात, त्यानंतर ते स्पॉट लाल होतात, त्यानंतर पूर्ण पान जे असतं ते ह्या पद्धतीनं लाल होतं, लाल लाल स्पॉट पूर्ण पानावरती येतात। ह्या पद्धतीनं हा रोग पसरत जातो आणि हा रोग वाऱ्याच्या मार्फत पसरतो। वारं जर असेल आणि ह्युमिडिटी म्हणतो आपण, वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त असेल तर हा रोग खूप फास्ट पसरतो। तर हा रोग कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ऊसामध्ये पान जे आहे ते सूर्यप्रकाशाचा वापर करून फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया पान करत असतं। तर सूर्यप्रकाशाचा वापर करून जे पान आपलं ऊस वाढीसाठी मदत करतं त्या पानावरती हा रोग आला तर इथं फोटोसिंथेसिस ही गोष्ट होत नाही। तर फोटोसिंथेसिस झाली नाही तर ऊसामध्ये वाढ कमी येते। तर आपण हा रोग वेळेत कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे आणि एकदा जर रोग आपल्याला हा दिसला तर आपण लागवडीचा वापर थांबवावा आणि पहिला रोग कंट्रोल करून घ्यावा, त्यानंतर आपण लागवडीचा वापर करावा। तर रोग कंट्रोल करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। रोग कंट्रोल करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या ऊस शेतीमध्ये आपल्या ऊसाच्या कोणत्याही भागामध्ये, ऊसाच्या प्लॉटमध्ये कोणत्याही भागामध्ये पाणी थांबू नये ही व्यवस्था आपण करून घ्यावी। तर केमिकलमध्ये आपण काय वापरू शकता, प्रोपिकोनोझोल हे फंगीसाइड, हे बुरशीनाशक आपण वापरू शकता। टिल्ट ह्या नावाने हे बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे। त्यानंतर आपण मॅनकोझेब 75% WP हे बुरशीनाशक आपण वापरू शकता। M45 ह्या नावाने हे बुरशीनाशक आहे। तर ह्या पद्धतीनं आपण हे बुरशीनाशक वापरून आपण हा रोग कंट्रोल करू शकतो। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा रोग वेळेत कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण आठवड्यातून एकदा तरी आपल्या ऊसाच्या प्लॉटला भेट देऊन आपण बघावं की हा रोग आहे काय नाही। तर हा रोग सुरुवातीला कुठल्या तरी एका कोपऱ्याला किंवा कुठल्या तरी एका भागामध्ये येत असतो, तर त्यावेळी आपण जर लक्ष दिलं तर आपण खूप कमी खर्चामध्ये आम्ही त्या रोगाला कंट्रोल करू शकतो। तर हा रोग कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे। हा रोग एकदा वाढला की 20% आपल्याला जे आपलं उत्पादन आहे ते घटतं। तर ह्या पद्धतीनं हा रोग कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा रोग डायरेक्ट पानावरती येतो। पानं व्यवस्थित असतील तरच आपल्याला ऊसामध्ये वाढ चांगली होते। तर हा रोग पानावरती आल्याने ऊसाची वाढ थांबण्याची शक्यता जास्त असते।
तर आपण हा रोग कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.